मित्रांनो नमस्कार. या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपण तुलना करतो आणि समोरचा व्यक्ती योग्य आहे असा विचार करतो आणि त्या पद्धतीने आपण सुद्धा चालायला सुरुवात करतो. जसा समोरचा व्यक्ती करतो तसेच आपण सुद्धा वर्तन करतो. समोरचा व्यक्ती बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने आपले सुद्धा आपण वर्तन घडवून आणतो, आपण कृती करतो. मित्रांनो, अशी ही कृती दुसऱ्यांच्या पाहण्यातून आपली होत असेल किंवा आपण तुलना दुसऱ्यांशी आपल्या आयुष्याशी करत असू तर नक्कीच आपण बरोबर चाललो की चुकीचे चाललो तर हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटते की आपण बरोबर जात आहोत, पण दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करणे हे निश्चितच बरोबर नाही. कारण आपले जीवन वेगळे आहे आणि दुसऱ्यांचे जीवन वेगळे आहे. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीचे जीवन आपल्याला खूप चांगले दिसते, कारण समोरून व्यक्ती पाहता खूप चांगला वाटतो, त्याच्या क्रिया कृतीसुद्धा चांगल्या वाटतात. पण आतमध्ये जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये डोकावून बघतो तर त्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगळ्या समस्या आहेत. म्हणजे वेगळा रूट समोरच्या व्यक्तीचा आहे, वेगळा जीवनमार्ग समोरच्या व्यक्तीचा आहे. तो आपल्यासाठी लागू पडेलच असे होत नाही. म्हणूनच मित्रांनो, समोरच्या व्यक्तीच्या जीवनाशी आपल्या जीवनाची तुलना करू नये. आपण समोरच्या व्यक्तीच्या कृतीप्रमाणे, जीवनाप्रमाणे चालायला लागलो तर तो आपला मार्ग होऊ शकत नाही. कारण आपले जीवन वेगळे आहे, आपली घडण वेगळी आहे, म्हणजेच आपला जीवन मार्गसुद्धा वेगळाच होईल. म्हणून दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा आपला स्वतःचा स्वमार्ग हा निवडणे आणि त्यानुसार चालणे हे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा जीवनामध्ये आपलं अस्तित्व आपण खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकतो आणि एक निर्धारित जीवन खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि यातूनच आपल्याला जीवनामध्ये आनंद खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.